सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। काल एकनाथ महाराजांनी आपल्याला उदाहरण देऊन, म्हणजे आहे तो मूळ श्लोक शंकराचार्यांचाच, पण तो जास्त सविस्तरपणे एकनाथ महाराजांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलं की
काय सांगतायत ते, कोणता नियम सांगतायत? सृष्टीचा हा नियम आहे. पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्मतत्वापासूनच हे सगळं निर्माण झालं. आता खरं म्हणजे काय आहे माहिती का, कोणतीही गोष्ट त्या आत्मतत्वाबद्दल बोलली की ती खोटीच ठरणार आहे. कारण त्या आत्मतत्वाला वर्णन करताच येणार नाही आपल्याला. आत्मतत्वाचं वर्णन हे कशातच बसत नाही. त्याच्यामुळे काहीही तुम्ही बोला तर ते चुकीचं ठरेल किंवा ते कमीच पडेल. परंतु पहिला एक नियम असा आहे की हे सगळं जे विश्व बनलेलं आहे ते सगळं विश्व कशाचं आहे. आपण जर सायन्सच्या दृष्टीने विचार केला तर कणाकणांनी ते बनलेलं आहे, अणुरेणूंनी बनलेलं आहे. हे जे अणुरेणू आहेत, हे अणुरेणू हे आत्मतत्वापासूनच निर्माण झालेले आहेत. मग आता हे सगळं जर विश्व फक्त त्या आत्मतत्वानीच, त्या चैतन्यानीच वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. जडवस्तूंमध्ये वेगवेगळ्या पदार्थांच्या साह्याने तो राहतो आणि सजीवांमध्ये वेगवेगळी रूपं घेऊन तो राहतो. असं मी म्हणत नाही, असं सगळी उपनिषद म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्यापासून जर सगळं हे बनलेलं आहे तर सृष्टीचा नियम प्रथमतः शंकराचार्यांनी सांगितला. त्याचं जास्त स्पष्टीकरण करून एकनाथ महाराज उदाहरण देत होते काल, की ज्याप्रमाणे माता पित्यांपासून मुलं जन्मतात, म्हणजे माता पिता त्या मुलांमध्ये आपलं स्वरूप पाहतात आणि ते त्या मुलांशी एकरूप होऊन ज्या विशिष्ट पद्धतीने, म्हणजे माझाच एक अंश आहे हा, असं जे प्रेम करतात, ते प्रेम मुलं आईवडिलांवर तशा प्रकारचं प्रेम करू शकत नाहीत. हा नियम उदाहरण देऊन तुकाराम महाराज काल सांगत होते. याच्यात मी साध्या गोष्टीची अशी भर घालीन की ज्याप्रमाणे आई वडिलांपासून मुलं निर्माण झाली, म्हणजे मुलांच्या जन्मापासूनची सगळी गोष्ट आईवडिलांना माहिती असते किंवा आईवडील जाणतात मुलांबद्दलची एकूण एक गोष्ट. पण आईवडिलांच्या जन्मापासूनची एकूण एक गोष्ट मुलं जाणू शकत नाहीत. म्हणजे मुलं आईवडिलांना जाणू शकत नाही, पण आई वडील मुलांना जाणू शकतात. एवढंच, सोप्या भाषेत सांगायचं तर एवढंच. आणि म्हणून आत्मतत्वापासूनच हे सगळं निर्माण झालं, आत्मतत्वानीच हे सगळं निर्माण केलं असं म्हणून घटकाभर, तर मग त्याला त्याच्या प्रेझेन्समध्ये हे सगळं चालतं. इंद्रिय मनबुद्धी, पण इंद्रिय मनबुद्धी त्याला जाणू शकत नाही, कारण इंद्रिय मनबुद्धी हे त्यांच्या पुरते लिमिटेड आहेत, त्यांची मर्यादा आहे.
आत्मतत्वाला मर्यादा नाही. आणि अनेक अशा गोष्टी आहेत. लिंबापासून सरबत बनतं, पण सरबतापासून लिंबू बनत नाही. अनेक गोष्टी आहेत अशा. ज्या लाकडाच्या फळ्या आहेत, त्याच्यापासून फर्निचर बनू शकतं, पण फर्निचरपासून परत लाकूड बनवता येत नाही. मूळ लाकूड तुकडे दिसतील आपल्याला. म्हणजे सगळ्या भौतिक आणि रासायनिक क्रिया या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर ओरिजिनल वस्तूला लिमिट नाही, पण त्याच्यापासून जे बनतं त्याला लिमिट आहे. त्याला लिमिट आहे. त्याच्यामुळे सगळे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आपले प्राण, अंतःकरण सगळ्यापेक्षा आत्मा वेगळा आहे. आत्म्याच्या आश्रयाने प्राणेंद्रिय सगळं राहू शकतं, कार्य करू शकतात. आत्मा हा बुद्धीचं सुद्धा प्रकाशक आहे. परत तेच, बुद्धीलाही तो प्रकाशित करतो. आणि म्हणून बुद्धीला जर तो प्रकाशित करतो तर बुद्धीला तो जाणतो किंवा बुद्धीला तो कार्यरत करतो, पण बुद्धी मात्र त्याला नाही पाहू शकत. ज्याप्रमाणे आई वडिलांना मुलांचं आयुष्य इत्थंभूत माहिती असतं, पण मुलांना मात्र आई वडिलांचं जन्मजात आयुष्य माहिती नसतं. बारीक सारीक गोष्टी जाणू शकत नाहीत ते, किंवा आई वडिलांचा थोर विचार मुलं जाणू शकत नाहीत. आई वडील मात्र मुलांचं सगळं जाणू शकतात. अशा रीतीने हे गांभीर्य लक्षात घेऊन बुद्धीचाही तो प्रकाशक आहे. बुद्धीचाही तो प्रकाशक आहे. त्यामुळे बुद्धीच्या साह्याने तो जाणता येत नाही. ज्या बुद्धीला तो प्रकाशित करतो ती बुद्धी लिमिटेशन आहे. तिच्या साह्याने तो परमात्मा जाणू शकत नाही. याचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला समजेल. देहाबरोबर प्रथम कर्मेंद्रिय, त्यानंतर प्राण, मग ज्ञानेंद्रिय, हे सगळं शिथिल करत करत जाऊन नंतर मन हे शिथिल करून आणि मग परत आता मी जाणतो बुद्धीच्या साह्याने, हे जर उरलं असेल तरी सुद्धा परमात्मा जाणता येत नाही.
बुद्धीच्या साह्याने जाणायचं असेल तर बुद्धी ही या व्यक्तीला आहे. बुद्धी हे या व्यक्तीला आहे, म्हणजे लिमिट आहे त्याला. लिमिटेड वस्तूनी अनलिमिटेड गोष्ट जाणता येत नाही. परमात्मा हा अनलिमिटेड. आपली एक शोकांतिका आहे माणसाची. आपलं स्वरूप आपण का लवकर जाणू शकत नाही? आपलं स्वरूप आपण लवकर का जाणू शकत नाही? आपण जे काही आपल्याला साधनं आहेत, ती सगळी साधनं कशी आहेत? लिमिटेड आहेत, जड आहेत. सगळी साधनं जड. आणि ती जड म्हणजे त्यांना लिमिटेशन आहे. ती केवळ आत्मतत्वाच्या प्रकाशात ती कार्यरत आहेत हे समजतं. आणि सगळ्या या लिमिटेड साधनांमध्ये राहून आपल्याला वाटायला लागतं की आपण लिमिटेड आहोत. आपण स्वतःचं स्वरूप विसरून जातो. आपण ते उदाहरण नेहमी देतो. वाघाचं पिल्लू शेळ्यांच्या कळपात राहून स्वतःची शक्ती विसरतं आणि मेंढ्यांसारखंच म्या म्या करतं. एके दिवशी ते काहीतरी घाबरतं आणि रिस्पॉन्स देतं. तेव्हा घाबरून त्याचा जो मूळ आवाज असतो डरकाळीचा, तो आवाज बाहेर येतो आणि नंतर त्याला समजतं की आपण शेळी नसून वाघ आहोत. आपलं तेच झालंय. आजूबाजूला आपल्या शरीर, मन, बुद्धी या व्यावहारिक जगामध्ये वावरण्यासाठी असलेली जी लिमिटेड साधनं आहेत, लिमिटेशन आहे त्यांना, त्यांच्यामध्ये राहून मला वाटायला लागतं मी लिमिटेड आहे. मी पूर्ण स्वतःच लिमिटेड आहे. आणि आत्मतत्व हे दुसरं काहीतरी आहे आणि ते आता मला जाणायचं आहे, असं सगळं मला वाटायला लागतं.
आणि दुसरी गोष्ट, मी लिमिटेड हे एकतर मला वाटायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे ते आत्मतत्व कसं आहे हे समजावून सांगत असताना सगळी उदाहरणं जी आहेत ती पृथ्वी तलावरची द्यावी लागतात. अगदी कळस म्हणजे सूर्यचंद्र. सगळी उदाहरणं सुद्धा एखादी गोष्ट समजावून घेताना उदाहरणांनी आपण समजावून घेतो. पण एवढं भयानक आहे की उदाहरणं सुद्धा तशी जुळत नाहीत, पण आपणच ॲडजस्ट करतो. आत्मतत्व कसं आहे, सूर्यासारखं आहे असं म्हणायचं, पण त्याची काही पूर्ण आपल्याला कल्पना येत नाही. त्याचं कारण आत्मतत्व कसं आहे याच्यासाठी सगळी आपल्याला माहीत असलेली उदाहरणं आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि ती सगळी या विश्वातली आहेत ती उदाहरणं, त्यामुळे ती लिमिटेड आहेत. आत्मतत्व सूर्यासारखं आहे. मग सूर्य उगवतो आणि मावळतो, मग ते मावळतं का आणि उगवतं का? असं जर झालं तर आपल्या जीवनाचं काय होईल? ते मावळलं तर, त्यामुळे तेही नाही लागू. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आत्मतत्व ही चीज काय आहे ही कल्पना येऊ शकत नाही. मग जो हे सगळं सोडून केवळ जाणीवेनी त्या आत्मतत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, तोच त्या मार्गावर टिकून राहतो. बाकी सगळं भ्रामक आहे. आत्मतत्व सूर्यासारखं आहे हे समजवून घेताना फक्त त्यातला कोणता गुण उचलायचा आहे आणि कोणत्या गुणाकडे दुर्लक्ष करायचं आहे त्याच्यामुळे ही आता एक कल्पना आली असेल आपल्याला की बुद्धीच्या साह्याने आत्मतत्व जाणता येत नाही. काल सांगितल्याप्रमाणे ही सगळी साधनं आहेत म्हणून त्याचा वापर करून तिथपर्यंत जायचं आहे. परंतु एकदा का आपण ध्यान करायला लागलो की हळूहळू एकेका गोष्टीचा लोप करायचा आहे. म्हणजे काय करायचं तर ते आपल्याला स्थिर करायचं आहे. शरीर स्थिर करायचं,
प्राणायाम करून स्थिर करायचे. विशिष्ट देवतेचा जप करून मन स्थिर करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर केवळ एकटंच तिथे पोचायचं, या सगळ्याचा लोप करायचा. अशा रीतीने अतिशय सूक्ष्म प्रकारे हा अभ्यास कसा करायचा हे इथे या भागात सांगितलेलं आहे. म्हणजे आता समजा आपण उदाहरणार्थ सुरुवात केली. ध्यान कसं करायचं हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण आपण जर सुरुवात केली की मी कोण, अशी सुरुवात केली आपण. देह म्हणजे मी आहे का? नाही नाही नाही, देह म्हणजे मी नाही होऊ शकत, कारण देह जड आहे वगैरे असे विचार आधी आपण करायला सुरुवात केली. पण आता हळूहळू विचारच करत राहिलं असं नाही आहे. हळूहळू सूक्ष्मतेत गेलं आणि हे प्रश्न मनातले कमी झाले, असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्याच्या साह्याने आपण आत्मतत्व जाणणार हे मान्य आहे. आत्मतत्व जाणणं म्हणजे सर्वसामान्यपणे संन्यास घेऊन आत्मतत्व जाणणं हे प्रत्येकाला जमणार नाही. पण सर्वसामान्यपणे आत्मतत्व जाणण्याचा नियमच हा आहे की संसारातली प्रत्येक गोष्ट आत्मतत्वाकडेच बोट दाखवते, रिमाइंडर आहे ते. मग आता आत्मतत्व जाणण्यासाठी संसार करणं महत्त्वाचं, म्हणून काय संसार केल्याशिवाय आत्मतत्व जाणता येत नाही असं आहे का? किंवा संसार करता करता आत्मतत्व जाणायचं म्हणजे संसाराची सगळी साधनं घेऊन थोडी ते जाणायचं आहे. म्हणजे असे उलटे पलटे विचार आपले होता कामा नये. तेवढ्यासाठी हा भाग आहे की देह असेल तरच आपण आत्मतत्व जाणणार हे कबूल हो. मन असेल तरच आत्मतत्वाचा विचार करणार हेही कबूल. पण मनाच्या साह्याने आत्मतत्व जाणता येणार नाहीये. आधी शिकायचं आहे, आधी विचार करायचा आहे, आधी बुद्धीचा विवेक करायचा आहे. देह आहे म्हणून त्या गोष्टी करायच्या आहेत. इतर कर्म करतो तशी याची ओळख करून घ्यायला सुरुवात करायची आहे याच देहाच्या साह्याने. पण म्हणून देहाच्या साह्याने आत्मतत्व जाणता येणार नाही. तर देह, मन, बुद्धी, चित्त हे सगळे काय आहेत? आपली वाहनं आहेत. ती वाहनं आपण घरात घेऊन जात नाही कधी. ट्रेननी आलो, ट्रेन आणली घरात,
असं नाही ना करत. शेवटी सोडून देतो वाहनं सगळी, ज्या त्या ठिकाणीच ती सोडून देतो. बस ही बस स्टॉपवरच सोडून देतो, घरात घेऊन येत नाही. रिक्षा ही गेटच्या बाहेरच सोडून देतो, घरात नाही आणत. भले स्वतःची कार किंवा स्वतःची टू व्हीलर असेल तरीसुद्धा ती बाहेरच पार्क करून येतो, घरात नाही आणत. त्याच्याप्रमाणे या सगळ्या साधनांनी तिथे जायचंय, पोहोचायचंय. पण प्रत्यक्षात आत्मतत्वाचा अभ्यास करायला बसल्यानंतर हे सगळ्या साधनांचा लोप म्हणजे पार्क करून ठेवायची आहेत ही साधनं सगळी. म्हणजे परत तेच कर्म करायचं, त्यातनं अलिप्त व्हायचं. शरीराला म्हणायचं तू झोपू नको, तुझ्याद्वारेच मला आत्मतत्व जाणायचंय. झोपून आत्मतत्व जाणता येणार नाही ना, म्हणजे जागं राहावं लागेल. म्हणजे साधनांची मदत तर घ्यायची आहे, पण जसजसं ठिकाण यायला लागेल तसतशी योग्य ठिकाणी योग्य ती साधनं सोडून द्यायची आहेत. ज्या ज्या वेळी यातला थोडासा एक भाव लक्षात घेण्यासारखा आहे, ज्या ज्या वेळी मी देह किंवा मन किंवा बुद्धी यांच्या साह्याने परमात्मा जाण्याचा प्रयत्न करीन, त्यावेळी ते देह किंवा मन किंवा बुद्धी हे मी होतो. मला त्या परमात्म्याला जाणायचं आहे. म्हणजे एक तर खोटा मी तयार होतो, आणि दुसरं म्हणजे काय होतं, द्वैत होतं, द्वैतभाव होतो. म्हणजे मी एक वेगळा आहे आणि तो परमात्मा एक वेगळा आहे. पण हे मुळी स्वरूपच नाही आहे, तर हे खोट्या खोट्या पद्धतीने दोन दोन कुठे आहेत. आपण हे तर आपण पक्क केलं ना, की प्रतिबिंब जे असतं ते नष्ट होतं आणि एकच मुख शिल्लक राहतं. दोन आहेतच कुठे ते. मग शरीर मन बुद्धीच्या साह्याने ते जेव्हा आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तिथे द्वैत निर्माण होतं. शरीर मन बुद्धी ही आत्मतत्वाची कॅटेगरी नाही आहे. शरीर मन बुद्धी आत्मतत्वाच्या मानाने जड आहेत. म्हणजे बुद्धी ही सगळ्यात जरी सूक्ष्म असली आपल्या देहामध्ये, तरी आत्मतत्वाच्या मानाने ती जड आहे, कारण ती वैयक्तिक आहे. मग हे जड असतं, ते चेतनेला जाणू शकत नाही. चेतनेच्या प्रकाशात जड कार्य करतंय असं वाटतं,
वडिलांच्या मांडीवर बसून छोटं बाळ गाडी चालवतंय असं वाटतं, पण ते व्हील असतं वडिलांच्याच हातात. बाळाने फक्त हात व्हीलवर ठेवलेला आहे. प्रत्यक्षात वडीलच गाडी चालवतात. ज्या परमतत्वाच्या प्रकाशात ही इंद्रिय मनबुद्धी कार्यरत होतात, ती या परमतत्वाला जाणू शकत नाहीत. इथे आता दुसरा भाग आहे, हा वेगळं एक स्पष्टीकरण आहे की कॅटेगरी एक असावी लागते, नाहीतर घोळ आहे सगळा. पाण्यामध्ये पाणी वितळतं, विरघळतं. पाण्यामध्ये वस्तू ज्या ज्या विरघळतात त्यांचं ठीक आहे हो, पण रॉकेल, पेट्रोल, डिझेल, तेल हे पाण्यात विरघळत नाही. कॅटेगरी वेगळी आहे. आत्मतत्व जाणायचं म्हणजे आत्मतत्वामध्ये विरघळून जायला लागतं, त्याच्याशी एकरूप व्हायला लागतं. आत्मतत्व, आत्म म्हणजे माझं स्वतःचं, तत्व म्हणजे स्वरूप. माझं स्वरूप हे माझ्यापासलं वेगळं आहे का? तर नाही. ते आणि मी एकरूप झालो तरच ते जाणता येईल. मग तिथे द्वैत चालणार नाही. शरीर मन बुद्धी ही जड आहेत, ती आत्मतत्वामध्ये विरघळू शकत नाहीत. त्याची कॅटेगरी एकदम वेगळी आहे, एकत्र येऊ शकत नाही. मग तिथे द्वैत तयार होतं. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत आम्ही फक्त आत्मतत्व समजलो आहोत. बुद्धीच्या साह्याने आम्हाला कळायला लागलंय की आत्मतत्व कसं असतं. अहो, एक जोक सांगतात ना, तो नाही का, नावाडी असतो, त्याचं नाव आहे, ते खुशार मनुष्य बसलेला असतो नाही का. तो म्हणतो मी हे बायोलॉजी शिकलोय, मी हे शिकलोय, मी ते शिकलोय, मी स्विमॉलॉजीचा अभ्यास केला आहे, असं सगळं सांगतो. आणि नावाड्याला म्हणतो तू काय शिकलायस? नावाडी म्हणतो मी काहीच नाही शिकलो. आणि नावाडी हुशार असतो, थोड्या वेळात नाव डुगडुगायला लागते. आणि नाव डुगडुगायला लागल्यावर हा घाबरतो विद्वान मनुष्य, कारण त्याला पोहता येत नाही. नावाडी पोहण्याचा प्रयत्न करतो, हा घाबरतो, त्याच्या नाकातोंडात पाणी जातं. हा म्हणतो महाराज तुम्ही म्हणालात ना मी स्विमॉलॉजी शिकलोय म्हणून, मग स्विमॉलॉजी शिकल्यावर तुम्हाला पोहता कसं येत नाही?
कारण शब्दामध्ये शिकलायत तुम्ही, प्रॅक्टिकल नाही. तो भाग होतो आपला सगळा. जन्मभर आपण काय करतो, बुद्धीच्या साह्याने आत्मतत्व कसं आहे, 10च्या 10 जरी उपनिषद आपण अभ्यासली तरीसुद्धा आपण ती बुद्धीच्या साह्यानेच अभ्यासू, जर त्याला साधनेची जोड नसेल तर. आणि ही एक कला आहे. हळूहळू काल म्हटल्याप्रमाणे तुम्ही ट्रेनमध्ये बसा, बसमध्ये बसा, रिक्षामध्ये बसा, बैलगाडीत बसा, सायकलवर बसा, सगळी वाहनं हळूहळू बाहेरच त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर सोडून द्यावी लागतील. ट्रेन असेल तर ती स्टेशनला, तिथून पुढे बसनी तुमच्या गावाला जायचं आहे, बस ती स्टॉपवरच सोडून द्यावी लागेल. रिक्षा असेल तर ती कुठेतरी चौकातच सोडून द्यावी लागेल. मग आपल्या घरात आल्यानंतर तुम्ही घरात एकही वाहन ज्याप्रमाणे आणू शकत नाही, घराच्या आत वाहनं आणता का तुम्ही कधी, की माझ्या घरात सोडायचं मला, म्हणजे आतमध्ये एकदम खोलीतच नाही. तर तशी ही एक कला आहे. जायचं सगळ्या साधनांनी, देह जागा करूनच आपल्याला जावं लागेल. देहाचं काही काम नाही म्हणून काय डायरेक्ट जाता येतं का आत्मतत्व शोधायला? नाही. देह असेल तरच जमणार आहे. पण तो देह आधी बाजूला ठेवावा लागेल. पार्किंगला पार्क करून ठेवायचा. मग प्राण पार्क करावे लागतील, मग मन पार्क करावं लागेल, मग बुद्धी पार्क करावी लागेल. आणि मग एकटं जाऊन त्या आत्मतत्वाला भेटावं लागेल. तिथे दुसरं कोणी अलाउड नाही आहे. एकटं गेल्यानंतर सुद्धा नंतर तिथे पोचल्याबरोबर आत्मतत्वामध्ये सामावून जावं लागेल. तिथे स्वतःचा अहंकार, मी वेगळा आहे, हे आत्मतत्वा तुला मी बघितलंय आता, असं नाही चालणार. द्वैत नाही चालणार. फार जवळून विचार केलेला आहे याचा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.